महाराष्ट्राने लोकसभेला पंतप्रधान मोदी आणि महायुतीची निराशा केली, पण विधानसभेला मात्र महाराष्ट्रानं महायुतीच्या पदरात महादान दिलं। त्याचंच रिटर्न गिफ्ट आता मोदींनी महाराष्ट्राला दिलंय। मोदींचं काय आहे रिटर्न गिफ्ट पाहूयात खास रिपोर्ट। पंतप्रधान मोदींनी विधानसभेत महाराष्ट्राकडे मतांचा जोगवा मागितला। आपका ये सेवक प्रार्थना करने आया है, सभी सीटों पर भाजपा को जिताएंगे, आप पक्का जोर लगाएंगे। आणि महाराष्ट्रानं मोदींच्या हाकेला ओ देत भरभरून मतदान रूपी दान दिलं। न भूतो न भविष्यती असं यश महायुती आणि विशेषतः भाजपला मिळालं। महाराष्ट्र के लोगों ने जो जनादेश दिया है वो विकसित भारत के लिए बहुत बड़ा आधार बनेगा। वो विकसित भारत के संकल्प की सिद्धि का आधार बनेगा। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर केंद्रातील भाजप सरकारनं महाराष्ट्राला घवघवीत निधीचं गिफ्ट दिलंय। सिंधुदुर्गाला रिटर्न गिफ्ट देताना मोदींनी तिथल्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केलाय। अंडर वॉटर म्युझियम उभारणार, आर्टिफिशियल रीफ तयार करणार, पाणबुडी पर्यटनासाठी 46 कोटी 91 लाखांचा निधी, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी। विशेष म्हणजे समुद्र पर्यटनाला चालना देणारा पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप करण्यात येत होता। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला होता। पण आता केंद्र सरकारनं 41 कोटींचा निधी मंजूर करून या प्रकल्पाबाबत स्पष्टता आणली आहे आणि विरोधकांच्या आरोपांमधली हवाच काढून टाकली आहे। दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला देखील मोदींनी रिटर्न गिफ्ट म्हणून भरभरून दिलंय। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर गोदा घाट परिसरात रामकाल पथ उभारणी, 99 कोटी 14 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर। नाशिक आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून चमकण्यासाठी चालना मिळणार आहे। राज्यातील पर्यटन प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळणार आहे। देशात नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आलं। आता महाराष्ट्रातही पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग हा मोकळा झालाय। अशात देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असं विकासाचं डबल इंजिन आगामी काळात प्रगतीपथावर धावताना दिसणार आहे। मोदी फडणवीसांच्या कार्यकाळात आता महाराष्ट्र कशी घोडदौड करतो हे पाहायचंय। नाशिकहून किरण ताजनेसह, सिंधुदुर्गातून उमेश बुचडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।